आज आपण शेव टमाटरची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी अर्धी कटोरी शेव घेतले। तर चला आता शेव टमाटरची भाजी कशी बनवायची ते बघूया। मी लवंगवाले शेव घेतले भाजी बनवण्यासाठी आणि हे आपली सामग्री आहे। एक कांदा घेतला, एक टमाटर आणि थोडासा कोथिंबीर घेतला। आता मी कांदा आणि टमाटर काटून घेते। हे बघा असा बारीक कांदा काटून घेते मस्त। आता मी हा कांदा काटून घेतला। आता आपण टमाटर पण काटून घेऊ। हे बघा आता टमाटर बी आपलं काटून झालं। आता कोथिंबीर आपण काटून घेऊ। कोथिंबीर भी काटून झाला। आता आपली शेव टमाटरची सामग्री तयार आहे। मी एक प्याज घेतला होता मोठ्या साईजचा आणि एक टमाटर आणि हा कोथिंबीर घेतला। अर्धी कटोरी शेव आहे लवंगवाली। चला आता आपण बनवायला सुरुवात करू। आता आपण गॅस चालू करून घेऊ। एक कढई ठेवली मी, तेल टाकणार आहोत 1 चम्मच। आता मी कांदा टाकून घेते। तेल गरम झालं आपलं। कांद्याला चांगलं असं परतून घेते। कांदा आपला चांगला भाजून झाला। आता आपण हे एक टमाटर आहे हे टाकून घेऊ। टमाटर भी असं परतून घेऊ चांगलं। हे अर्धा चम्मच नमक टाकते, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, थोडीशी हल्दी। हे आता मस्त असं फिरवून घेऊ। आता मी थोडंसं पाणी टाकून घेते। उकडी येऊ देऊ, नंतर आपण शेव टाकून घेऊ। हे बघा आता उकडी आली आपल्या मसाल्याले। आता आपण हे शेव टाकून घेऊ। 2 मिनिटं असंच परतून घेऊ शेव टमाटरले। शेव टमाटरला 2 मिनिटं चांगलं होऊ देऊ। आता आपले 2 मिनिट झाले आणि आता मी गॅस बंद करून घेते। धनिया टाकून घेते। हे बघा आता शेवची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।